सड्यावर फिरायला येणारी माणसं चीज बीज काहीतरी खाते ती आणि कागद तिथंच टाकून देते ती. आता त्यातलंच काहीतरी खाल्लं असणार आहे. माणसं शहाणी राहिली नाही तीच, पण गुरं बी माणसागत करायला लागले. बरं पोट टाकला होता का? तर दोन दोन पोट टाकले की, आणि एक गवताची पेंडी सुद्धा खाल्ली. आणि पोटाचं काय असेल का नाही तर दुर्पी काय खात नाही हो. मग आडबीड पडला असला तर वाईट चटका दिला असता. नाही असलं काय करायला नको. त्या परत मी डॉक्टरला बोलवते. हे असं तिला चटका बिटका दिलेला आपल्याला सहन नाही व्हायचं. आता पुरी लगेच गाय मोकळी होईल की. नाही म्हणलं ना. तरी वाईट समजून सांग की ते. बुवा दुर्पीचं समजा तीच बघती, यात काय माझं ऐकायची नाही ती. तिच्या मनासारखं होऊ द्या. त्यावर तुम्ही दुसरं काहीतरी बघायचं काय होतंय का. आता दुसरं काय कशाला करायला पाहिजे. ती म्हणती ना डॉक्टर बोलवून आणती. मला पण काम आहे घरी, जातो मी. काय का सारू अगं जाणती माणसं असं नाराज झाल्यावर आपल्याकडे कोण बघायचं. आणि अडचणीला तेच धावून येतात. तुझा ते डॉक्टर नाही याचा. पण आता तर तिला डॉक्टरच पाहिजे. मी आले फोन करू. अगं लाईट नाही तर रेंज कशी असेल. सडावून जाऊन येते की अण्णा. तिथं लाईटची वाट बसते तर अंधार पडेल. आले मी. बघितलं 4 बुक शिकली तर लागली आपल्याला शिकवायला. समजा तुमचा लहान आहे. माय लाड नाही, बरोबर आहे तिचं. अगं अख्ख्या गावात एकच पोरगी आहे ती 13वीच्या पुढे शिकतीया, आणि ती बी गावात राहून. समजा गाव किस्सा माणसं तिला. हो पण बुवासनी तिच्यापेक्षा जास्त म्हणतात. म्हाताऱ्या माणसासनी 4 गोष्टी जास्त कळतात म्हणून तो बोलवतो की नाही आपण. जा बरं तुम्ही बुवासनी बोलून आणा. डॉक्टर येईस तर दुर्पीला घरगुती औषध दिलं पाहिजे. मग अण्णांना कशाला, आम्ही आहे की, आम्ही जातो. चल शुभ्या. हे झालं शुभे जा. माय अण्णा बघ हाय ती का नाही आपल्या सट्ट माणसं. तू आपल्या काळजी करते तू. काय होत नाही तुझ्या दुर्पीला. उभी देऊ नका. तुम्ही जसं घरचं करता आहे की नाही तशीच दुर्पी बी घरची करती आहे. तिच्यावरच घर परपंच चालतो. हाय ना हो ध्यानात. होय होय. मी बुवासनी चहा टाकते. जाताना लई तोंड कडू केलं त्यांनी. टाक टाक.